या सिनेमामध्ये नटरंग हा तुमचं नाव आहे, पण ऍक्च्युली ह्या नटरंगचा एक किस्सा असा आहे. हा कारण मी जेव्हा हा सिनेमा करायला गेलो, हा जेव्हा मला बोलवलं रवीने, हा तेव्हा मला असं झालं, अरे यातला मेन रोल आहे जो मी नाटकात केला होता, ज्याचं मला मेडल होतं. हा तर त्यातला तो छोटा रोल करताना मला असं झालं होतं, अरे यार हा रोल मला करता आला असता तर सिनेमात, हा तर मी तेव्हा जे केलं होतं तेव्हा किशोर नांदस्कर बघायला आले होते आणि ते एवढे भारावले होते माझं काम बघून. तेव्हा राज्यनाट्य स्पर्धा फायनलची रंगभवनला व्हायची. हो, तर चित्रपटाची आणि दोन्ही रंगमंचाला जायचे पूर्वी. तर ते फुल होतं थिएटर तेव्हा, ओपन थिएटर, फार ओपन थिएटर आणि फार स्पर्धा नसायच्याच राज्यनाट्य स्पर्धा 91च्या वेळेस. तर ते एवढे भारावले होते माझं काम बघून, तर ते म्हणाले तुला खूप फ्युचर आहे, खूप छान काम करतोस. आणि मग नंतर नटरंग करताना आव्हान किती आहे त्या मुख्य रोल. हो हो, त्याच्यात ते डान्स होता, मग ते सगळं डान्स वगैरे मी शिकलो होतो. तेव्हा जयतापकर नावाचे आमचे एक संगीत दिग्दर्शक होते, त्यांनी मला चालायला शिकवलं की बायला चालतो कसा, तर ते चालायला शिकवलं होतं त्यांनी मला. आणि ते डोळ्यांचे हावभाव आणि हे ते, कारण मी तेव्हा असा खूप असं तब्येतीने व्यवस्थित होतो, जिम बिम करायचो, त्याच्यामुळे पर्सनॅलिटी माझी खूप छान होती नटरंग केलं तेव्हा. पण त्याने मला ते बायल्यासारखं चालायचं कसं, लाजायचं कसं, हे कसं करायचं, स्माइल वगैरे, ते सगळं शिकवलं होतं त्यांनी. तर तेव्हाच्या त्याच्या आठवणी मला नटरंग करताना मला असं सतत जाणवायचं, अरे यार हे असं नाही रे, असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. तर ते मला ते खूप, आणि तो जो मी रोल केला तो पण काय अगदी वाईट नव्हता. तो त्याच्यातले 2 सीन होते ते चांगलेच होते, आणि ते अजूनही लोकांच्या लक्षात आहेत की अरे ढोलकीवाला त्याचा तो पाय टाकतो तो. हा एक छान सिनेमा होता. आणि गाणी त्याच्यातली मी अजय अतुलने त्याचं म्युझिक केलं होतं. हो, अजय अतुल ह्यामुळे नाव आणि ढोलकीचा जो पहिला मी तोडा वाजवून दाखवतो, तर तो मी स्वतः वाजवला होता. हा, तो अजय अतुलने तो बदलला नाही, तो तसाच ठेवला. अरे ही तर हे गोष्ट आहे. तर त्याने बदलला नाही. मी जे काय वाजवून दाखवलं तो मला बोलत, अरे नवीन ढोलकीवाला आलाय, कोण आहे, महादू काहीतरी त्याचं नाव होतं त्या कॅरेक्टरचं. माझ्या किशोर कदम म्हणतो वाजवून दाखव, मग तुम्ही वाजवून दाखवला असा, तर तो त्याने तसाच ठेवला. आणि हा अतिशय महत्वाचा सिनेमा. ह्या भूमिकेबद्दल ऍक्च्युली हे आम्ही का तिसरे, तेव्हा त्याने माझं कास्ट केलं होतं. आधी वेगळं कास्टिंग होतं, पण नंतर रमेश म्हणाला की नाही संदेश, तर म्हटलं अरे मी ऍक्च्युली आधी नटरंग केलं होतं, त्याच्यात बायले होतं पण असा हिजडा नव्हता तो. त्याच्यानंतर मी आमच्या आमच्या बीएमसीच्या स्पर्धेत झुलवा नावाचं नाटक केलं होतं, जे सयाजी शिंदेने केलं होतं, त्यांच्या दत्ता जाधवानेच बसवलं होतं. तर त्याच्यात तो झुलवा मधला, उत्तम बंडू तुपेंच्या कादंबरीतला झुलवा मधला तो जो हिजडा होता, तर त्या वर्षी मला बेस्ट ऍक्टर होतं. नाटक पण आमचं नंबरात आलं होतं. तो करताना मला खूप त्रास झाला होता, कारण मी ह्या हिजड्यांची लाईफ बघितली, म्हणजे राहत होतो. म्हणजे ही आमची कॉलनी, आणि याच्या पुढे आहे, आणि इकडे समोरच पहिल्या गल्लीत सगळे वेश्यांची बिल्डिंग होती. वेश्या जिथे हिजडे संध्याकाळी नटून तटून उभे राहायचे, पण ते कधीच कंपाऊंड मधल्या मुलांना किंवा स्त्रियांना कधीच त्रास द्यायचे नाही, कधीच नाही. पण त्यांचं आयुष्य बघत बघतच आम्ही शाळेतून बाहेर पडलो किंवा कंपाऊंड मधून बाहेर पडलो की ते दिसायचे संध्याकाळचे किंवा असे काय. आणि आम्ही फार असे खूप असे काय म्हणतात त्याला, खूप हे पण नव्हतो, थोडेसे उन्हाटप्पू पण होतो. आणि घरी आलो की एकदम सभ्य, पण बाहेर कंपाऊंड मधून मैदानात बाहेर खाली आलो की मग कामाडीपुरात उन्हाटप्पू वगैरे मारामाऱ्या पण केल्या आहेत. खूप असे दंगामे कामाडीपुरात प्रत्येक गल्लीत एक दादा असायचा, त्याच्यामुळे ते असे भाईगिरी पण केली आहे, या गोष्टी पण केल्या आहेत. पण आम्ही का तिसरे मधला रोल करताना तेव्हा मला झुलवातलं काम माझं आठवलं होतं, आणि रमेशला म्हटलं होतं अरे हे जमेल का मला, तर म्हणून का नाही जमणार, कर. फक्त ते त्यांचं मला लाईफ माहिती होतं की ते हिजडे आहेत ना,
पैसे मागणारे वेगळे आणि शरीर विक्री करणारे वेगळे, याच्यात फरक आहे. अच्छा. म्हणजे मी जेव्हा HIV एड्स वरचे पथनाट्य करायचो ना, तेव्हा एक हमसफर ट्रस्ट नावाची एक संस्था होती जी फक्त त्याच्यात हिजडेच असायचे. ते अवेअरनेस, HIV एड्स वरच्या अवेअरनेसवर आम्ही काम करायचो. मग कंडोम कसा वापरायचा, HIV एड्स कसा होतो, हे सगळं वस्तीत जाऊन आम्ही पथनाट्य केले. मी त्यावेळेस 7,000 ते 8,000 पथनाट्य केलेत. म्हणजे गणपतीत जाऊन नंतर एम्बॅक्स म्हणून संस्था होती BMCची, ते आम्हाला शो द्यायचे. मग आम्ही गणपतीत किंवा नवरात्र याच्यात असे 7,000 ते 8,000 पथनाट्य केली होती तेव्हा. तर मला यांचं आयुष्य तेव्हा जवळून माहिती होतं की हे कसे असतात काय. म्हणजे सकाळी त्यांची अवस्था बघितली ना तर कीव यायची, अरे हे असे, आणि संध्याकाळी एवढे नटलेले असायचे की बस रे बस. मग लक्षात पण नाही येणार की हे सकाळी हा माणूस होता हा. अच्छा. एवढे ते हे असायचे. गरीबासारखे कुठेतरी खायला बसले आहेत किंवा जेवण करतायत, कोणी भांडी घासतंय, कोणी काय, असे असायचे. आणि मग संध्याकाळी सगळे नटून बाहेर उभे असायचे. तर याच्यातलं जे काम होतं ते हिजडा त्याला होणं मान्य नव्हतं, पण परिस्थितीनुरूप आणि त्याच्यातला जो एक वेगळेपणा होता त्याच्यातला तो त्याने अंगी मुरवला होता. आणि मग आता हेच आयुष्य. पण त्याच्यानंतर एक मुलगा येतो जो त्या याच्याकडे चालला आहे. म्हणजे त्याच्यात ते गुण आहेत, अर्धा पुरुष अर्धा स्त्रीतलं. तर त्याला मी त्याच्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग सांगतो, पण नाही होत त्याच्यात. आणि मग ते हिजड्यांचं कसं असतं, एक कम्युनिटी आहे, त्याच्यात एकदा गेला की मग त्याने घर बघायचं नाही. त्याच्यामुळे माझी त्याच्यात एक बॅक स्टोरी पण होती की घरातून काढल्यानंतर मी असे चाळे करतो हे, त्याच्यातून मला घरातून काढून टाकलं असतं. आणि मग मी त्या कम्युनिटीत गेल्यावर जेवढा अवेअरनेस की याच्यात येऊ नका असं सांगणार असतो. म्हणून मला ते बाकीचे हिजडे पण, तू चल याला बाहेर काढा, आपल्या कम्युनिटीत लोक येतात, बाकीचे येतात, त्यांना हा अवेअर करतोय, तर हा नको, असा एक वेगळा रोल होता. तो करताना मला खूप मजा आली होती. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.